स्वेरीज लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत आणि विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेनं सुसज्ज भव्य क्रीडांगण याचं उद्घाटन आणि मुलींच्या 9 मजली नूतन वसतिगृह क्रमांक 4 चा पायाभरणी सोहळा नुकताच पार पडला। डॉक्टर रोंगे यांनी धाडसानं स्वेरी या शिक्षण संकुलाची उभारणी केली आहे। जग हे ज्ञानावर आणि संशोधनाच्या जोरावर श्रीमंत झालंय, म्हणून जगाची दिशा पाहून शिक्षणासाठी डॉक्टर रोंगे जे कार्य करतील त्यास सदैव सहकार्य असेल असं आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे होते। प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक आणि प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांनी स्वेरीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची वाटचाल, एकाची 5 महाविद्यालय तसंच स्वाईप आणि SVIT अशा आणखीन 2 संस्थांची वाटचाल, मिळालेली नामांकनं, निधी याबाबत सविस्तर माहिती दिली। अध्यक्ष व तंत्र शिक्षण मंत्री होते आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक आणि आदरणीय राणे साहेब, ज्या पद्धतीने आज आपण आमच्यावर प्रेम करत आहात त्याच पद्धतीचं प्रेम त्यांनी त्यावेळेस केलं आणि बघता बघता एक छोटस रोपट एक 13,000 स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या सेट मध्ये लावलेलं वाढत गेलं। आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। 160 विद्यार्थी, 8 शिक्षक आणि 2 शिक्षकेतर कर्मचारी असा सुरू झालेला हा प्रवास आज या कॅम्पस मध्ये एकाचे 5 कॉलेजेस झालेले आहेत आणि विद्यार्थी संख्या 160 वरून 5,500च्या घरात गेलेली आहे। शिक्षकांची संख्या 350च्या घरात गेलेली आहे आणि त्याच पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी 200च्या आसपास झालेले आहेत। स्थानावरून बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की डॉक्टर रोंगे, तुम्ही असंच सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या प्रयत्नात सातत्य ठेवा, कारण प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्थेच्या पाठीशी उभे राहतील। या प्रसंगी PhD प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉक्टर सूरज रोंगे यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून केलेल्या कार्याबद्दल डॉक्टर BP रोंगे यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतन सिंग केदार, पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास भोसले, त्यांचे पदाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक IPS प्रशांत डंगळे, प्राध्यापक सुभाष मस्के, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्राध्यापक डॉक्टर सूरज रोंगे, माजी अध्यक्ष आणि विश्वस्त VS शेलार, NS कागदे, दादासाहेब रोंगे तसंच इतर विश्वस्त, कॅम्पस इंचार्ज डॉक्टर MM पवार, अन्य महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केलं, तर आभार संस्थापक प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांनी मानले। यावेळी स्वेरी कॅम्पसमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं।